नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या 8 ते 9 डिसेंबरच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपल्याला कामिनीचं थोबाड फोडलेलं दिसणार आहे. आता कामिनीने एवढा सगळा घाट घातलाय म्हटल्यावर तिचं थोबाड फुटणार नाही आणि तिच्या अनिकाचा साखरपुडा ऋषीसोबत कसा होणार बरं? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर प्रेक्षकांनो, साखरपुड्याचा हा नवीन ट्विस्ट आहे. खूपच सुंदर अनिका तयार झालेली असते. ऋषीसुद्धा ह्या बळजबरीच्या साखरपुड्यासाठी तयार झालेला असतो आणि तिला असं वाटत असतं अनिकाला, की आता काही जरी झालं तरी सुद्धा माझा ऋषीसोबत साखरपुडा होणारच आहे. पण आपल्या मास्टर माइंड आणि चतुर का इथे कमळीने मात्र जो काही खराखुरा एक पुरावा दाखवलेला आहे आणि सगळं सत्य अन्नपूर्णा, राजन ह्या सगळ्यांसमोर आणलेलं आहे. कशा पद्धतीने कामिनी इथे नयनताराला ब्लॅकमेल करते आणि नयनताराला ब्लॅकमेल करून ती इथे ऋषी आणि त्याचबरोबर अनिकाचा साखरपुडा घडून आणण्याचा, लग्न घडून आणण्याचा प्रयत्न करते. ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा झाल्यानंतर कामिनीच्या मात्र आता इथे धज्जिया, चिंधड्या उडालेल्या आपल्याला पाहायला दिसणार आहेत. तर प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहत आलेलो आहोत. आता इकडे शेवटी नयनतारा आजारी पडलेली असते आणि नयनताराने प्राजूला वाचवण्यासाठी ऋषीला कसं तरी कन्व्हिन्स करून हा साखरपुडा तयार केलेला असतो. त्याचबरोबर आता साखरपुडा अगदी 2 दिवसाच्या मुहूर्तावरच करायचा आहे असं कामिनीचं म्हणणं असतं आणि त्यामुळेच इकडे कामिनीने घरी गेल्याबरोबर अन्नपूर्णाला पेढा भरवलेला असतो. राजनला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि त्यामुळे ते लोक थोडेसे टेन्शनमध्ये आणि चिंतेतच असतात. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे होत असताना आपण पाहतो की इकडे गुरुजींना बोलावून घेतलेलं असतं. आता गुरुजी हे येतात. खरं तर आता हा सगळा काही घाट जो आहे ना, तो इकडे नयनताराच्या घरी हे लोक गेलेले असतात आणि गुरुजींना तिथे बोलावून घेतलेलं असतं. त्याचबरोबर आता गुरुजी म्हणत असतात, मी काय म्हणतो, 2 दिवसाच्या अंतरावरच इथे साखरपुड्याचा मुहूर्त आहे. मग 2 दिवस हा मुहूर्त 2 दिवसाने हा मुहूर्त चालणार आहे का गं तुला नयनतारा? असं कामिनी म्हणत असते. पण आता नयनतारा कामिनी कसं बोलते, कुठल्या रोखाने बोलते, कशा पद्धतीने बोलते, ह्या सगळ्या गोष्टी नयनताराच्या लक्षात येतात. कारण कामिनीने असं ब्लॅकमेल केलेलं असतं, जर तू हा साखरपुडा लांबणीवर टाकलास किंवा जर तुझ्या मुलाने ह्या साखरपुड्याला नकार दिला, तर मग मात्र तो व्हिडिओ एका सेकंदामध्ये पूर्ण इंटरनेटवर मी प्रसारित करेन आणि तुझ्या मुलीच्या आयुष्याच्या पूर्ण चिंधड्या उडतील. त्याचबरोबर तुझं एवढं नाव आहे, त्या नावाचं सुद्धा इकडे काहीही राहणार नाही, असं सुद्धा इकडे तिने सांगितलेलं असतं. त्यामुळे नयनतारा मात्र त्याच दबावाखाली असते आणि तिने लगेच सांगितलेलं असतं, "हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला हा 2 दिवसानंतरचा जो साखरपुड्याचा मुहूर्त आहे तो चालणार आहे." पण आपल्या इकडे अन्नपूर्णा मॅडम मात्र शांत बसत नाहीत. त्या म्हणत असतात, "अजिबात नाही." कारण कामिनी म्हटलेली असते, "का नाही चालणार आहे तिला? चालू शकतो ना. काय गं नयनतारा? 2 दिवसामध्ये तू साखरपुड्याची व्यवस्थित तयारी करू शकतेस ना?" त्यावर आता अन्नपूर्णा म्हणत असते, "1 मिनिट कामिनी, काय चाललंय काय तुझं? अगं वेडी आहेस का? आपल्या मुलीचा साखरपुडा आहे. तो साखरपुडा आपण आपल्याकडे करणार आहोत. तर मग इकडे नयनतारा का बरं त्या सगळ्या गोष्टीची तयारी करणार आहे? नयनतारा, हे बघ, तू काळजी करू नकोस. हे जरी झालं तरी सुद्धा इथे आम्ही सुद्धा साखरपुड्याची पूर्ण तयारी करू. तू अजिबात काळजी करू नकोस. पण नयनतारा, हे बघ, तू आत्ताच आजारपणातून उठलीस. त्यामुळे आम्ही तुमच्या मदतीला आहोत." असं अन्नपूर्णा मॅडमने सांगितलेलं असतं. तर आता मात्र जेव्हा कमळी काहीतरी कारण काढून ऋषीला भेटायला आलेली असते आणि ऋषीला भेटायला आल्यानंतर इकडे ती म्हणत असते, "ऋषी सर, खरं खरं सांगा, तुम्ही ते अनिकासोबत लग्न करायला तयार झाला आहात. पण हे लग्न तयार करण्यासाठी तुम्ही अगदी मनातून तयार झालात का? मला तेच काही कळत नाही. तुम्ही ह्या लग्नाला अनिकासोबत इथे स्वतःहून होकार दिलाय का?" त्यावर ऋषी म्हणत असतो तिला, "हे बघ कमळी, हा माझा पर्सनल मॅटर आहे. त्याचसोबत अनिकासोबत मी एंगेजमेंट करत आहे. ते नाही मी कोणाच्या दबावाखाली येऊन करतोय किंवा नाही कोणी माझ्यावर प्रेशर टाकलंय. मला तिच्यासोबत एंगेजमेंट करायची आहे आणि आईचा निर्णय आहे. त्या निर्णयाला मी मान देत आहे." पण कमळी मात्र ऋषीचा हा निर्णय ऐकत असताना तो कमळीच्या डोळ्यामध्ये डोळे घालून न बोलता इथे खाली नजर आणि खाली मान घालूनच तो बोलत असतो आणि तेव्हा तिथेच कमळी समजली जाते. ती लगेचच विचार करते, हे सगळं खोटं आहे. हे समद खोटं आहे. मला माहिती आहे ऋषी सर, तुम्ही ह्या साखरपुड्यासाठी अजिबात तयार नाहीयेत किंवा ह्या लग्नासाठी सुद्धा तयार नाहीयेत. आणि का तुम्हाला अजिबात आवडत नाही. आणि का तुम्हालाच काय, आणि का अशी मुलगी आहे की तिच्यासोबत आयुष्यभर कोणीही राहण्यासाठी तयार होणार नाही. तुम्ही एवढे चांगले आहात. अनिकाला तुमच्यासारखा जोडीदार मिळणे हे भाग्य आहे. पण मी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनिकाला येऊ देणार नाही, असं कमळीनं ठरवलेलं असतं. आणि कमळी ह्याच विचारामध्ये असताना जो आपला बंड्या आहे, बंड्या आणि तिची भेट होते आणि बंड्याने जे काही अनिकाचं
त्याचसोबत तिच्या मैत्रिणीचं कॅफेमधलं बोलणं सगळं काही ऐकलेलं असतं आणि बंड्या आणि कमळी मिळून ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घेतलेला असतो. तर आता इकडे साखरपुड्याचा दिवस उजडलेला असतो. अनिका खूपच डॉलसारखी सुंदर अशी दिसत असते. फक्त दिसणं चांगलं नाही, त्यासाठी तेवढे गुणसुद्धा असावे लागतात, जे की अनिकामध्ये एकही गुण नाही. आता साखरपुड्यासाठी सगळेजण रेडी होऊन आलेले असतात. आता अनिका इथे ऋषीला अंगठी घालणार, तेवढ्यातच कमळी तिथे आलेली असते. कमळी म्हणत असते, थांबा. असं म्हटल्याबरोबर सगळेजण कमळीकडे पाहतात. आता थांबा म्हटल्याबरोबर कमळीकडे पाहिल्यानंतर इकडे अनिका तिच्याकडे पाहतेच. अनिकाला तर प्रचंड राग आलेला असतो. ती विचार करत असते, ही आत्ता इथे गावछाप काय करत आहे? ह्या गावछापला तर मी इथे साखरपुड्याला इन्व्हाइट सुद्धा केलं नाही. आली तर आली, ही अशा कपड्यामध्ये आली आणि आत्ता येऊन काय करणार आहे ही? असा ड्रामा क्रिएट काय करणार आहे? असं आता इकडे अनिका मनातच बोलत असते. त्यावर इकडे जी काही कमळी आहे ती म्हणते, हा साखरपुडा होऊ शकत नाही. आणि इकडे ह्या कामिनी आजीने, ह्या कडू आजीने नयनतारा आंटीला एक व्हिडिओ दाखवलाय आणि एक व्हिडिओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल करून हा साखरपुडा घडवून आणलेला आहे. या साखरपुड्यामध्ये ऋषी सर स्वतःच्या मर्जीने तयार झालेले नाहीत, तर इकडे नयनतारा मॅडमवर दबाव आणलेला आहे आणि नयनतारा मॅडमवर दबाव आणल्यानंतरच ऋषी सर ह्या साखरपुड्याला तयार झाले आहेत. कारण जो व्हिडिओ दाखवला आहे, काही व्हिडिओ दाखवलेला आहे, तो मात्र इथे नयनतारा मॅडमला ब्लॅकमेल करण्यासाठी कामिनी आजी आणि त्याचबरोबर रागिनी मॅडम ह्या सगळ्यांनी मिळून हा केलेला प्लॅन आहे. तेव्हा आता इकडे कशा पद्धतीने व्हिडिओ दाखवला, काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी नयनताराला आठवत असतात. त्या व्हिडिओमध्ये चरण हा प्राजूसोबत जबरदस्ती करत असतो. तिच्या इज्जतीवर त्याने हात टाकलेला असतो आणि तो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ हा नयनताराने इथे आपल्या नयनताराला दाखवलेला असतो, तो म्हणजेच की कामिनीने. आणि तेव्हा अशी अट घातलेली असते की हे बघ, जर तुला हा व्हिडिओ इथे पब्लिक होऊ द्यायचा नसेल, जर हा व्हिडिओ इथे तुझ्या मुलीपुरताच ठेवायचा असेल किंवा तुझ्या मुलीची इज्जत जाऊ नये असं तुला जर वाटत असेल, तर तुझ्या ऋषीचं आणि माझ्या नातीचं म्हणजेच अनिकाचं लग्न लावून देणार आहेस. आत्ता ताबडतोब 2 दिवसामध्ये तू साखरपुडा करणार आहेस. ह्या सगळ्या गोष्टी कामिनीने अट घालून मान्य केलेल्या असतात. आता जेव्हा कमळी इथे येते आणि कमळी ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगते, तेव्हा मात्र आता अन्नपूर्णाचा तोल जातो. अन्नपूर्णा मात्र सनकण इथे कामिनीच्या एक कानाखाली वाजवतात. कामिनीच्या सनकण कानाखाली वाजवल्यानंतर कामिनीची मात्र लाल लाल होत असते. ती पूर्ण लाल होत असते. कारण एवढ्या सगळ्यांसमोर तिचं थोबाड फोडलेलं असतं आणि ते सुद्धा ह्या कमळीमुळे माझ्या नातीचा साखरपुडा जो ऋषीसोबत होणार होता तो सुद्धा होत नाही. त्याचबरोबर सगळ्यांसमोर ह्या वहिनीनं म्हणजेच अन्नपूर्णा वहिनीनं माझ्या कानाखाली वाजवलेली आहे. त्यामुळे मात्र तिला राग आलेला असतो. पण प्रेक्षकांनो, शेवटी काय झालेलं आहे, तर आपल्या कमळीमुळे ऋषीचं हे जबरदस्तीचा होणारा साखरपुडा, हे जबरदस्तीचं लग्न करू पाहणारी अनिका मात्र आता इकडे जळून खाक होणार असते. कामिनीने तर अक्षरशः तिच्या गालालाच हात लावलेला असतो आणि ती कमळीकडे रागानेच पाहत असते. तर अशा पद्धतीने आता आपल्या कमळीने, चतुर कमळीने, मास्टर माइंड कमळीने शेवटी इथे ऋषीचं आयुष्य वाचवलेलं असतं. नयनताराला न्याय मिळवून दिलेला असतो. त्याचबरोबर प्राजूला सुद्धा न्याय मिळवून दिलेला असतो. कारण त्या व्हिडिओची एकच कॉपी असते आणि ती तिने डिलीट केलेली असते. तर पाहत रहा कमळी. भेटूयात अशाच एका नवीन एपिसोड.